नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर, भारत भाग्यविधाता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, नुकताच आपण 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या जनतेसाठी तयार केलेलं हे संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ असं हे संविधान आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा विचार केलेला दिसतो. या संविधानामध्ये जनतेची इतकी काळजी घेतली आहे की हे संविधान प्रत्येक व्यक्तीसाठी पुरेसं आहे. तथापि आपण स्वतःच संविधानाची किंवा आपल्या देशाची काळजी घेताना दिसून येत नाही. वास्तविक हे राज्य आपलं प्रजासत्ताक आहे. आपणच राज्याचे राजे आहोत. तरीसुद्धा आपण आपल्या देशासाठी म्हणून काहीतरी करणं, डिवोशन देणं, देशाला काहीतरी देणं पाहिजे, ते देणं आवश्यक आहे. तथापि आपल्या भारतीयांमध्ये देशाविषयी आपुलकीची भावनाच दिसत नाही. असं म्हणतात, 100 में से 99 बेईमान, आणि ही सत्य वस्तुस्थिती आहे. 100मध्ये 99 आपल्या देशाशी बेईमान, मग देश कसा चालू शकतो? जेव्हा प्रत्येक व्यक्ती ही देशासाठी इमानदारपणे काम करेल तेव्हाच हा देश प्रगतीपथावर जाऊ शकेल, अन्यथा नाही. या उलट स्थिती जपानसारख्या देशामध्ये आहे. जपानमध्ये 100पैकी 99 हे इमानदार असे जपानी नागरिक असताना संपूर्ण जगामध्ये आज उंच मान करून जपानीज उभे आहेत. त्यांच्यावरचा जो हिरोशिमा नागासाकीचा अणुस्फोट वगैरे, अणुबॉम्ब वगैरे टाकला होता, त्याच्यातून सुद्धा त्यांनी पूर्णपणे भरारी घेतलेली आहे. पण आपण आपल्या देशासाठी काय करतोय हे प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक भारतीय नागरिकाने विचार केला पाहिजे. आपल्यावर भारतीय देशावर प्रेम करण्यासाठी संस्कारच होत नाही आहेत असं खेदाने म्हणावं लागतं. कारण कुठल्याही व्यक्तीला जडणघडण जी आहे त्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो आईवडिलांचा. त्यानंतर त्यांचे शिक्षक म्हणजे गुरु. हे जे तयार करतात, घडवतात, त्यानुसारच प्रत्येक व्यक्ती ही घडते. तथापि आपल्या आईवडिलांमध्ये सुद्धा नाही आणि शिक्षकांमध्ये सुद्धा आपल्या देशाविषयी ममत्व दिसून येत नाही. भारत माझा देश हे कुणी समजतच नाही. प्रतिज्ञा सगळ्यांना पाठ आहे, माझा देश आहे, परंतु ती फक्त पोपटपंचीच होते. वास्तविक त्या प्रतिज्ञेमध्ये जो सार आहे त्यानुसार जर आपले 140 कोटी नागरिक जर वागू शकले तर आपला देश सुजलाम सुफलाम नाही, विश्वामध्ये सर्वप्रथम राहील, विश्वात शोभूने राहो असा आपला देश आहे. आपली संस्कृती आहे ती. हजारो वर्षापूर्वी सुद्धा आपला हिंदुस्थान पूर्ण विश्वामध्ये श्रेष्ठ होता आणि त्या हिंदुस्थानाचा शोध घेण्यासाठी कित्येकाने आपले प्राण दिले. तेव्हा कुठे हिंदुस्थानचा शोध बाकी बाहेरच्या विदेशांना लागू शकला, आणि तेव्हा अक्षरशः सोन्याचा धूर येत होता. हजारो विद्यापीठे होती, गुरुकुल होते, आणि कुठल्याही प्रकारची फी न घेता प्रत्येक विद्यार्थी घडवण्याचं काम हे तेव्हा गुरु करत होते. सध्याच्या वस्तुस्थितीला आपण जे शिक्षक म्हणतो की ज्यांचं देश घडवण्याचं काम आहे, ते शिक्षक लाखांनी पगार घेतात. महिन्याला 1,00,000, 1,50,000, 2 लाख पगार घेतात. तथापि
ते स्वतःसुद्धा जात नाहीत. कुठं आहे तर कमी शिकल्या माणसाला त्याच्या नावावर पाठवतात आणि त्याला ते शिकवायला लावतात. म्हणजे आपल्या देशाबद्दल एवढी सुद्धा आपुलकी नाही. आपण ज्याचं पगार खातो त्या देशाचं काम करणं आपलं कर्तव्य नाही. आणि शिक्षक, कारण देश कसा आहे हे त्यांच्या शिक्षकावर अवलंबून असतं. पण आपल्याकडे खेदाने म्हणावं लागतं की आपले शिक्षकसुद्धा मनापासून काम करत नाहीत. आणि जोपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिक मनापासून काम करणार नाही देशासाठी, आपल्या स्वतःसाठी, तोपर्यंत आपला भारतीय देश कधीही प्रगतीपथावर जाणार नाही. हे प्रत्येक भारतीय नागरिकाने 140 कोटी जनतेने लक्षात घ्यावं. आणि यापुढे तरी आपण आपल्या देशामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करावी, हीच माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.